बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. काल उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली लढल्या जाणाऱ्या निळकंठेश्वर पॅनलची प्रचाराचा शुभारंभ झाला आणि त्यामध्ये अजित पवारांनी अनेक आरोप देखील केले. ते आरोप होते सहकार महर्षी चंद्रराव तावरे यांच्यावरती आणि याच विषयी बोलण्यासाठी स्वतः चंद्रराव तावरे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. अण्णा, स्वागत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांची कालची सभा पाहिलीत का? मी काही सभेला पाहिलं नाही. हं, मी नुसतं ऐकून आहे. हं. त्याच्यामुळं तुम्हाला काय विचारायचं ते विचारा. अच्छा. मी सगळी माहिती द्यायला तयार आहे. तुमचं वय वर्ष 85. तुम्हाला उठवायला 2 जण लागतात. तुम्ही थांबणार कधी? थांबणार तरी कधी? असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विचारला. माझं थांबवायचं वरच्याच्या हातात आहे, यांच्या कोणाच्या नाही. हं. म्हणजे परमेश्वराच्या हातात आहे माझं थांबवायचं. अच्छा. बाकीच्या कोणाच्या हातात नाही. 85 वर्षाचा माणूस जास्त काम करू शकतो का मी जास्त काम करू शकतो असं अजित पवार म्हणतात? काम कशा पद्धतीचं करायचं त्याची वैचारिक बैठक आहे त्याच्यात ते ठरतं. अच्छा. आडमोठी भूमिका जर असेल, लोकांना नुसती दमदाटी करायची असेल तर त्याचा काय उपयोग आहे? लोकांच्यासाठी जे करायचं आहे ते प्रेमानं, विचारानं, प्रामाणिकपणा केलं जे चांगलं. तुम्ही आरोप केला होता की चेअरमन पदाचा रेट मागच्या तो ठरला होता, आता देखील चेअरमन पदाचा. उपमुख्यमंत्री अजित पवार चेअरमन पदाचे उमेदवार असणार आहेत. हे बघा त्यांनी पदाचा म्हणजे मुख्यमंत्र्यांनी मी चेअरमन आहे म्हणून त्याने जाहीर केलं काल. याच्या अगोदर 2 धनदांडग्यांची नावं होती आणि त्यांचं म्हणणं होतं, लोक सांगत होते आम्हाला, की एक जण सांगत होता की मी 5 कोटी रुपये देतो पक्षाला. दुसरा म्हणला मी 10 कोटी देतो पक्षाला. मागच्या वेळी एक जण सांगितलं मी 2.5 कोटी दिले पक्षाला. अशा पद्धतीचं त्यांच्याकडे दिलेली पद्धत आहे. लक्षात आलं हे लोक सांगतात आम्हाला, आम्हाला माहीत नाही. अच्छा. अजित पवारांनी मीच चेअरमन असणार आहे सांगितलंय 5 वर्षासाठी. कसं बघता याकडं? हे बघा चेअरमन कोण होणार? हे कारखान्याच्या पोटनियमाप्रमाणे, सहकाराच्या पोटनियमाप्रमाणे हे ठरणार आहे आणि चेअरमन होत असताना लक्षात आलं का तिथं सभासदांच्या मतावरती संचालक मंडळ बहुमताने निवडून यावं लागतं. त्याच्यातून निवड होते. ते अजून दिवस त्याला वेळ आहे. त्यावेळेस ते ज्या वेळेला निर्णय लागेल त्यावेळेला ठीक आहे, बघू काय होईल ते. माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं भलं कोण करू शकतो? तर अजित पवारच करू शकतात. स्वतः अजित पवार म्हणतात आहे. आता तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगाव्या लागतील. पहिली गोष्ट सांगतो, ती 11 गावं जोडायचा प्रयत्न केला. सगळ्या सभासदांनी येऊन जनरल मीटिंगमध्ये नकार दिला. तो नकार दिला असताना सुद्धा प्रोसिडिंग लिहिताना होकाराचं लिहिलं गेलं. त्याचं ड्राफ्ट प्रोसिडिंग सभासदांना आलं. सभासदांनी त्या मीटिंगमध्ये निर्णय घेतला की रद्द करायचं. त्यांना ते रद्द करावं लागलं. इतकी नामुष्की माळेगाव कारखान्याची कधीही म्हणजे 60 वर्षाच्या काळात झाली नव्हती. इतकी नामुष्की त्या काळात त्याच्यात झालेली. मग तुमचं म्हणणं भलं होणार नाही? तेव्हा का त्यांनी आम्ही 91-92ला सभासदांना ₹600 भाव दिला. त्यावेळेला ते आम्ही ₹600 भावाची चर्चा पवारसाहेबांच्या जवळ वर्षा बंगल्यावरती करत होतो. हे तिथं आले. त्यांनी सांगितलं की साहेब अण्णांना सांगा की बारामती तालुक्यात आपली सूतगिरणी उभी करू. 700-800 मुलांना काम लागेल. एक नवा व्यवसाय तिथं उभा राहील आणि पुन्हा तो शेतकऱ्याच्या शेतीला जोडधंदा होईल. तर तुम्ही शेअर भांडवल कारखान्याला द्यायला सांगा. साहेबांनी मला विचारलं म्हणजे काय करता येईल चंद्रराव? म्हणजे साहेब आम्ही देऊ, पण तो कारखाना आमच्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात करा. मग त्याने तो कारखाना जो तुमच्या ह्याला होणार होता मोरगाव तो कारखाना सुप्याला होणार होता. तो सुप्याचा कारखाना मग त्याने पंधरेला आणला
आम्ही त्यांना शेअर भांडवल दिलं. त्यांनी संचालक मंडळ निवडलं. त्या शेअर भांडवलचं देऊन सुद्धा काही उपयोग झाला नाही. कारखाना झाला नाही. आम्ही विचारलं, "बाबा आमचे शेअर भांडवलाचे शेअर कुठे पावत्या कुठे आहेत? काय कुठे आहेत?" त्यांच्या कारभाऱ्याने सांगितलं, "त्या वाळवेला काढल्यात." अशा पद्धतीचं त्यांनी आयुष्यामध्ये इतके वर्ष स स म्हणजे सत्तेत राहून एकही तालुक्यात नवीन काय उद्योग व्यवसाय सुरू केलाय असं अजिबात नाही. आमच्या तर अजिबात नाही. दूध संघ काढला, त्याच्या पुढची प्रक्रिया करणारे पदार्थ काय नाहीत. आहेत ते नुसते जुजबी आहेत. लोकांची समजूत घालण्यापुरते. कारखान्यात ही अवस्था करून ठेवलेली आहे. छत्रपती कारखाना त्यांचा हक्काचा कारखाना, ज्या कारखान्याचे सभासद आहेत, तो कारखाना त्याने बंद पाडला. आज तिथं काही नाही, काय राहिलेलं नाही. ते सांगतात आता मी उभं करणार आहे अमकं. अहो त्या माणसाची 20 वर्ष गेली ना. इतके प्रपंच सगळ्याच्या अडचणी आल्या, मेटे-कुटीला माणसं आल्यात. मेल्यावर माणसाला मदत करणार का? बोलतात. मी हे करणार आहे, मी ते करणार आहे, सहकार्य मी केलं. मग तुम्ही सांगा, अंबालिका कारखाना पडला, जगदंबा कारखाना होता. सहकारातला कारखाना होता. त्या कारखान्याला सहकारातल्या कारखान्याला मदत केली असती, तो सहकारात राहिला नसता का? त्याला तो खाजगी करायचा होता. त्याच्यावरती कर्ज दाखवलं, लिलाव दाखवला आणि तो काय तो लिलाव विकत घेतला. सरकारची देणी ती माफ करून घेतली आणि तो कारखाना तिथं त्याने घेतलाय. आज तिथं तो कारखाना 20,000 टनाचा केला आणि चालवतात. आणि त्याच्या जोडीला ते छत्रपती कारखान्याचे सुद्धा सर्वेसर्वा आहेत. तो कारखाना मात्र ह्यांनी बंद पाडला. याला काय सहकाराबद्दल असतंय? काय नाही. पण अण्णा ते म्हणतात आहे, की बारामती तालुक्यामधल्या सहकारी संस्था मी चांगल्या चालवतो. मी बाकीच्याकडचे कारखाना चालवतो. माळेगाव सहकारी साखर कारखाना तर माझं बाळ आहे. अहो, हे नुसतं बोलायचं घर आहे किती आहे तुमचा? छत्रपती कारखाना घरातला कारखाना आहे. आम्ही शेजारी आहे. घरातलं तुम्हाला चालवायला आणि शेजाऱ्याचं काय चालवता? जे चालवतात काय चालवलंय? 60,000 पोती साखर भिजली आमची. 60,000 पोत्याची जर किंमत केली, तर 11,40,00,000 रुपये होती. कशातनं पैसे कधी येणार आहेत? साखरेचा पण मुद्दा महत्त्वाचा आहे. काल तुम्ही सांगताय, आरोप करताय 60,000 पोती साखर भिजली. ते म्हटले असं काही झालेलंच नाही. हे बघा माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. कोणी येत असेल तर चला मी सगळी गोडाऊन उघडून दाखवतो. तुम्हीच सांगा काय झालंय? बघा काय झालं. खोटं बोलायचं हो. गळ्यात आलं की खोटं बोलायचं. त्यांनी काय केलं, आयुष्यात एक गोडाऊन बांधलं. त्यावेळी त्यांच्या म्हणण्याच्या देखरेखीखाली काम करणाऱ्या संचालकांनी. ते 3.5 लाख पोत्याचं गोडाऊन बांधलं. त्याच्यावरती म्हणजे रेग्युलर पत्रे टाकायच्या ऐवजी प्लास्टिकचे पत्रे उजेडासाठी टाकले. आता गोडाऊनला काही गरज आहे का त्याची? ते प्लास्टिकचे पत्रे वाऱ्यानं फुटले आणि खाली पडले आणि त्याच्यातून पावसाचं पाणी आत आलं आणि ती साखर भिजली. आपण केव्हाही या आपल्याला बघायला मिळेल. आम्हाला खोटं-नाटं सांगून काय करायचं? तिथं 43 पोतं खराब झाले. ही सगळी पोती 50 किलोची आहेत. 7-7.5 पोतं त्याचं बाकीच्या पद्धतीने खराब झाले आणि कालचा जो पाऊस झाला, ते दुसऱ्या गोडाऊनमधलं 1,00,000 पोत्याचं मोठं गोडाऊन होतं. तिथं सुद्धा 10,000 पोतं भिजलेलं आहे. ते उचलून दुसऱ्या गोडाऊनमध्ये आणून ठेवलेलं आहे. अशा पद्धतीनं 60,000 पोत्याची आमच्या वाट लागली म्हणजे 30,000 क्विंटल साखर. 30,000 क्विंटल साखर कुणी ₹250 भाव चाललाय. किती पैसे गेले सांगा आमचे? मग ती साखर भिजली की साखरेतलं काय काय पाणी होतं त्याचं. साखरेचा अंश कमी होतो. ती साखर तुम्हाला पुन्हा साखरेत रूपांतर करायला ती साखर उचलून गोडाऊनमध्ये न्यावी लागते. तिथं गोडाऊनमधून उचलायची, कारखान्यात न्यायची, मेल्टिंग करायची, त्याला स्टीम द्यायचं, वाफ म्हणजे तुमचं केमिकल द्यायचं. लक्षात आलं का? नवा बारदाना वापरायचा. अशा अशा पद्धतीचं काम करायचं झालं, एका पोत्याला ₹110 खर्च येतो. आणि तो खर्च करायचा हे ज्यादा खर्च येणार आहे. आणि ते खर्च करून सुद्धा जी साखर भिजली आहे, साखर भिजली की पाणी होतं. किती प्रमाणात पाणी झाले त्याच्यामध्ये वजन झाल्याशिवाय कळणार नाही. आणि हे असून सुद्धा ही साखर आता भिजलेली साखर तुम्हाला रिप्रोसेसला न्यावी लागेल. कारखाना सुरू झाल्यावर न्यावी लागेल आणि एका वेळेला ते रिप्रोसेस होत नाही. गेले पुढचे 6 महिने सीझनमध्ये रोज 1000-500 पोतं त्यात टाकून रिप्रोसेस करावं लागेल. आणि त्याकरता त्या आज विकली असती, आज ₹38 मिळाले असते. पुढचं जे व्याज जाणार आहे ते व्याज वाचलं असतं. पुढच्या वर्षी साखरेचा भाव काय राहिले हे सांगता येणार नाही. पण त्याचं व्याज मात्र चालू राहणार आहे आणि हेच व्याज आहे ते
कारखान्याला भरावं लागणार आहे. म्हणजे अशा पद्धतीचा आमचा हा सगळा नुकसानीचा कारभार आहे. एकीकडे तुम्ही सांगताय ते कशा पद्धतीने नुकसान करतायत, दुसरीकडे ते सांगतायत तुम्ही कशा पद्धतीने कारखान्याचं नुकसान करताय. सहकार मोडीत तुम्ही काढला असं त्यांचं संचालक मंडळ होते. त्यातले जे प्रमुख पदाधिकारी होते ते सांगतायत. तेव्हा काय कारखान्याचं एक्सपान्शन होऊ नये म्हणून ह्यांनी प्रयत्न केले. माझ्याकडे त्यांचे कोर्टात गेलेले कागदपत्र आहेत. त्यांनी विरोध केलेले आमच्याकडे ठरावाच्या नकला आहेत. पत्र आहेत, की हे कशाला खरेदी करताय ऊस नाही. ऊस नाही म्हणून सुप्रीम कोर्ट, हायकोर्टात हे 26 लोक गेलेले आहेत. हे सगळे जे आता पुढारी आहेत, पदाधिकारी आहेत, यांच्या डाव्या उजव्या बाजूला बसणारे सगळी मंडळी आहेत. आणि त्या मंडळीनं एक्सपेन्शन नको, बाकीचे कारखाने एक्सपेन्शन करतात, यांचा काय विचार आहे? आम्ही ते एक्सपेन्शन करायला घेतलं, कोर्टाला तोंड दिलं, मशीन सामान मिळू नये म्हणून प्रयत्न केले, ते सामान मिळवलं, वेळेत कारखाना सुरू केला. हे काय सांगतात आम्ही नुकसान केलं? आम्ही तो कारखाना एक्सपान्शन करून चालू आणि मोठ्या छाती पडून सांगतात 15,00,000 टन कशी कामी केली. त्या कारखान्याची उभारणी करताना किंवा ते एक्सपान्शन करताना वसंतदादा शुगर ज्या इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष पवार साहेब आहेत, हे त्या कमिटीचे सदस्य आहेत. त्या VSIचे माळेगाव कारखाना सभासद आहे. आम्ही सभासदाच्या नात्यातून त्यांना प्रोजेक्ट रिपोर्ट करायला सांगितला. त्यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट केला. त्याच्यानंतर स्टेट लेव्हलला खरेदी करून दिली. एवढंच नाही, तर ह्यांच्या मंडळीने म्हणजे VSIनं सुपरविजन आम्ही त्याला करायला सांगितलं. त्याची 13,00,000 रुपये वेगळी फी दिली. त्यांच्या सुपरविजनखाली ही सगळी मशिनरी बसवली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मशीन बसवली आणि आज ती कारखान्याची मशिनरी आज चालू आहे. यांनी सगळे प्रयत्न केले. ते तिथं आल्यानंतर त्याने 4 कंपन्या बोलावल्या. थर्मेक म्हणून कंपनी बॉयलर तयार करणारी, तिला बोलावलं. त्याच्यानंतर मेरू म्हणून कंपनी, ते जी मशिनरी करतात, त्यांनी मशीन घेतली. त्याचे तज्ञ बोलावले. झॅक म्हणून कंपनी, त्याचे तज्ञ बोलावले. PSIचे तज्ञ बोलावले. चौघा तज्ञांना पूर्ण कारखान्याच्या मशिनरीची तपासणी करायला लागली. त्यांनी सगळ्यांनी सांगितलं, जी काय प्रोजेक्ट प्रमाणे हे सगळ्या बरोबर आहेत. कारण आम्ही जे केलं ते PSIच्या तज्ञांच्या म्हणजे अधिपत्याखाली त्याला सुपरविजन फी देऊन केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यात चूक असायचं काही कारण नाही. जर चूक असेल, चुकीचं केलं असेल, तर ते VSIने केलं असेल. आमचा त्यात दोष नाही. तुमच्या काळात रिकव्हरी कमी होत होती. ज्यावेळेस संचालक मंडळ बदलून गेलं, त्यावेळेस जास्त रिकव्हरी करायला लागली आणि मी सभासदांना चांगला दर देऊ शकलो. तेव्हा काय कारखान्याचं एक्सपान्शन केलं, नवा कारखाना केला. ते बेरिंग यायला, सेटिंग व्हायला, म्हणजे वॉल आहेत, पंप आहेत, त्याच्या नटा-बोल्टा आवळायला करायला वेळ लागतो ना. व्यवहार आहे. आता ते सांगतात बाबा आमच्यात इथे झालंय महिना, दीड महिना झालंय, आम्ही नाकारत नाही. त्यांचं आत्ता झालंय. आता त्यांनी 60 कोटी रुपये खर्च केले असे त्यांचे नेते सांगतात, की आम्ही तिथं सत्तेवर आल्यावर 60 कोटी रुपये खर्च केलेत. कशाला केलेत? काय केलेत? काहीच नाही. आणि केलं जरी असलं तरी त्याची गरज आहे का? गरज नसताना खर्च केलेला आहे. मध्यंतरी आम्ही कारखान्यात गेलो. 5-50 जण गेलो. चीफ एमडीला बोलवलं, चीफ इंजिनियर बोलवलं, चीफ केमिस्टला बोलवलं. आम्ही विचारलं, "बाबळे साहेब चीफ इंजिनियर, मग बाबळे साहेब तुम्ही किती वर्ष कारखान्यात आहे?" तर म्हणाले, "20 वर्ष कारखान्यात आहे." त्याच्या चीफ केमिस्टला विचारलं, तुमचे रणवरे साहेब आहेत. त्याला विचारलं, "तुम्ही किती वर्ष कारखान्यात आहे?" "24 वर्ष कारखान्यात." म्हणलं, "आता हे तुम्ही या 2 मशिनी लावल्यात. ड्रेस कॅचरची मग एक मशीन लावली, लक्षात आणि ज्यूस सल्फिटेशनची मशीन लावली." म्हणलं, "व्हायची. तुमच्या पहिल्या 20 वर्षाच्या काळात होत्या का? नव्हत्या. त्यावेळेला लागत नव्हत्या. आता का लागल्या? आणि त्या लागल्या कशासाठी लागल्या?" उत्तर नाही. आणि तुम्हाला आणखीन महत्त्वाचं सांगतो, की केंद्र सरकारनं साखरेचे 3 ग्रेड केलेले आहेत. एक मोठी साखर म्हणतात, मोठा दाणा असणारी साखर त्याला लार्ज ग्रेड म्हणतात. मध्यम दाणा असेल त्याला मीडियम म्हणजे लक्षात आलं का? मीडियम म्हणतात, एम साखर म्हणतात. आणि बारका साखर असेल लक्षात आलं का? म्हणजे लहान साखर असेल त्याला एल म्हणतात. नाही स्मॉल साखर म्हणतात. असे 3 ग्रेड केंद्र सरकारच्या खात्यानं केलेले आहेत. माळेगावच्या मात्र आमच्या ह्या संचालक मंडळात या नेत्याच्या अधिपत्याखाली चालणाऱ्या कारखान्यात आमच्या साखरेचे 3 ग्रेड आहेत. एक ग्रेड आहे पांढरी साखर, दुसरी ग्रेड आहे पिवळी साखर आणि तिसरी ग्रेड आहे म्हणजे पिठी साखर. अशा पद्धतीची आमची कारखानदारी आहे. आणि हे सांगतात आम्ही नीट केलं, चालवलं. काय चालवलं?
तुम्हाला जर चालता येत होतं तर छत्रपती का नाही चालवलं? अहो तुम्ही त्या कारखान्याचे मालक आहात. सर्वे सर्वा होता. तुम्ही तिथं अंबालिका कारखाना सुरू केला. दौंड शुगर केला. 20-25 किलोमीटरचा कारखाना. ते कारखाने लक्षात 2,500चे 20,000 टन झाले आणि आपला छत्रपती सहकारी साखर कारखाना होता गुटखे गिळायला लागला. 2 एकड़ मॅनेजमेंट यायची होती. काय यांना सहकारबद्दल प्रेम आहे? काडीचं प्रेम नाही. हे नुसतं बिघडी दाखवायचं. आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. आता काय सांगितलं? म्हणजे चहा प्यायला देणार. आम्ही नम्रपणाने सांगतो, आम्ही अशा पद्धतीनं चुकीचा काही निर्णय घेणार नाही. आमचा सभासद 10 मैलावरनं, 20 मैलावरनं, 10 किलोमीटरवरून इसकडे आला, तर सभासद आहे त्या कारखान्याचा मालक आहे. आम्ही त्याला ग्लासभर पाणी कपभर चहा देणारच. तो त्याचा मालक आहे आणि आमची जी आहे विचाराची बैठक आम्ही मोडणार नाही. अण्णा, माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक कायमच प्रतिष्ठेची आजपर्यंत का होत आली आहे? म्हणजे सगळ्यांचं लक्ष या कारखान्यावरती लागलेलं असतं. त्याचं कारण आहे माळेगाव कारखाना हा सहकारी कारखानदारीतला अग्रगण्य कारखाना आहे. ज्या वेळेला महाराष्ट्र सरकारनं झोनिंगचा कायदा केला, दुसऱ्या कारखान्याच्या कार्यक्षेत्राला ऊस आणायचा नाही. त्यावेळेला एकमेव माळेगाव कारखाना हायकोर्टात गेला. तिथला निकाल त्यांच्या माळेगाव सारखा झाला, की त्या माणसाला, त्या शेतकऱ्याला नोंदलेला ऊस तेवढा कारखान्याला, त्या कारखान्याला घालायचा. बाकीचा ऊस तो महाराष्ट्रात कुठेही घालू शकतो. अशा पद्धतीचा निर्णय झाला. त्याच्याविरुद्ध आपल्या नेत्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये साखर संघाला पाठवलं, अपील करायला लावलं. तिथं केस झाली. महाराष्ट्र सरकारचं त्यात योगदान होतं म्हणून फुल बेंच पुढं केस चालली. माळेगाव सरकार तिथं निकाल झाला. महाराष्ट्र सरकारला कायदा दुरुस्त करावा लागला. ही माळेगाव कारखान्याचं यश हे सगळ्या लोकांनी लक्षात ठेवले. त्याच्यामुळे माळेगावकडं सगळ्यांचं लक्ष आहे. आपल्या नेत्यांनी म्हणजे कोणी? तालुक्याच्या नेत्यांनी. आता बारामती तालुक्यात नेत्यांची कमी नाही. कोण कोणाला नेतं म्हणते का बघू बरं? सांगा बरं. ताकद आहे का? कोणाला तुम्ही अमक्याला नेतं म्हणून हाक मारायला बघितले का? अहो काय ताकद आहे? नेता एकच. अण्णा, माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक चालू आहे. 90 उमेदवारांना ते 4 पॅनल आहेत. कसं बघताय? ही लोकशाही आहे. लोकशाहीला प्रत्येकाला त्या संस्थेचं हित पाहण्यासाठी लक्षात आलं का उभं राहायचा अधिकार आहे. लोकांच्या पुढे आपले आपण काय केलं सांगायचा अधिकार आहे. काय करणार आहे सांगायचा अधिकार आहे आणि निवडून येऊन तिथं ती संस्था व्यवस्थित चालवण्याचा प्रयत्न करायचा अधिकार आहे. त्यामुळे वावगं काहीच नाही. शरद पवारांच्या पक्षाचं पण पॅनल आहे. असं ना. त्यांचं पॅनल असेल, बाकीच्यांची पॅनल असेल, आम्ही कुठं नाकारतोय? त्याला अधिकार आहे. आणि पवारसाहेब तर त्या कारखान्याचे सभासद आहेत. त्यामुळे त्याला अधिकार आहेत. खरं तर गेल्या काही दिवसापासून सातत्यानं आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडतायत. काल अजित पवार असं म्हटले की तुम्हाला उठवायला 2 जण लागतात. हे बघा, माझं शारीरिक व्यंग जरी असलं तरी मन माझं तरुण आहे. त्यामुळं ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, हे तरुण म्हणजे मन तरुण आहे, विचार चांगले आहेत. लोक मला बोलवायला येतात म्हणून मी लोकात जातो. लक्षात आलं का? त्यामुळे वयाचा ह्याचा काही संबंध नाही. अहो 80-80, 90 वर्ष देशात कारभार केली. लक्षात आलं का? पवारसाहेब सुद्धा आता करतात ना काम. आता हे त्या बाजूला झाले. त्यांच्या अधिपत्याखाली काम करत होते ना. त्याला त्यावेळेला उठवावं लागत होतं. नवीन काय वयाचा तो विषय. पण अण्णा, मला एक गोष्ट सांगा, आता वय झालं, आशीर्वाद देऊन काम करत, तुम्ही कशाला या निवडणुकीच्या भानगडीत पडताय? अहो, काही गोष्टी अशा आहेत, की स्वतः कराव्या लागतात. काही गोष्टी अशा आहेत, की स्वतः कराव्या लागतात. काही गोष्टी अनुभवायच्या असतात. काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात. धंद्याची माहिती असणारे असतात. त्याचा फायदा आमच्या 20,000 सभासदाला होत असेल, तर मी घरात काय म्हणून बसू? पण माझ्या ज्ञानाचा, माझ्या प्रयत्नाचा, माझ्या कष्टाचा जर फायदा 20,000 सभासदांच्या प्रपंचाला होत असेल, तर मी घरात बसण्यात काही शहाणपण आहे. आणि वयाचा काय प्रश्न? तुमच्याकडे तुमच्याबरोबर ज्यावेळेला पॅनलची तडजोड करायची, तर तुम्ही बाहेर लावणार.
त्यावेळेला माझं वय आडवं येत नाही. तुमची खासदारकीच्या, आमदारकीच्या निवडणुकीला माझं वय आडवं येत नाही. आणि मी उभं राहायला म्हणलं की वय आडवं येतं. काय कौतुक करावं का रडावं काय सांगा मला? असले विचार आहेत. पण अण्णा, तुम्ही असं म्हणताय, की सभासद माझ्याकडे येतात, लोकं सांगतात म्हणून मी जातो. पण मार्गदर्शन पण तुम्ही करू शकता की. नुसत्या मार्गदर्शनावरच काय, मग त्यांनी आता मुंबईत बसून बी लोकांना सांगता आलं असतं, ते कशाला उभं राहायला आले? मार्गदर्शन त्याला मुंबईत मध्ये करता आलं असतं. त्याला लय खात्याची माणसं सगळी आहेत. मग आता ते इथं का मैदानात खाली आल्यात. तसं नसतं. काही गोष्टी असतात, की स्वतः तिथं थांबावं लागतं, राहावं लागतं. वेळ द्यावा लागतो. ही सहकारी साखर कारखानदारी आहे. अनेक प्रश्न असतात. शेतकऱ्यांचे प्रश्न असतात, तोडीचे प्रश्न असतात. त्याच्यासाठी आपण तिथं हजर असणं गरजेचं असतं. लक्षात आलं का? म्हणून आपण तिथं जात असतो. खरं तर तुमचा प्रचाराचा नारळ परवा फुटला. हो. तुम्ही देखील मोठ्या प्रमाणात टीका केली. काल अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली पॅनलचा नारळ फुटला आणि इकडं सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत त्यांच्या प्रचाराचा नारळ फुटला. हे कुठपर्यंत जाईल असं वाटतं? आरोपाच्या फेरी सगळ्या बाजूने होत आहेत. हे बघा, आमचे जे आरोप आहेत ते विधायक आहेत. त्यांच्या आरोपाचे प्रत्येक आरोपाचं उत्तर आम्ही दिलं. त्यांनी सांगितलं 444 कोटीचं कर्ज आहे. मी सगळे कागदपत्र त्यांना पाठवले. त्यांच्या चिप अकाउंटंटला, एम-डीला पाठवले, बघा बाबा किती कर्ज आहे ते. फक्त 116 कोटीचं कर्ज आहे. खोटं बोलायचं. आता म्हणजे साखरच भिजली नाही. चला तुम्ही, मी येतो गोडाऊनमध्ये दाखवतो तुम्हाला गोडाऊन. किती साखर भिजली बघा. खोटं बोलायला काय लागतंय? अहो 11,40,00,000 आमचं नुकसान आहे. तुम्ही बघा, 60,000 पोतं साखर भिजली. आज 3800 भाव आहे. म्हणजे पिशवीला ₹1900 किंमत आहे. 1900 गुणिले 60,000 किती पैसे होतात काढा. हे काय झालं नाही म्हणतात. एवढंच नाही, त्यांच्या एका कारखान्यावरती 2 प्लांट आहेत वेगवेगळे. एका प्लांटचा लॉस थोडा वाढला. सगळे अधिकारी काढून टाकले होते त्यांनी. तिथं 60,000 पोतं भिजलं तरी त्यांनाच पुन्हा कारभारी करता येते. कसं बरोबर आहे? हे चुकीचं आहे. अजित पवार आता म्हणतात आहे, की मी स्वतः कारखान्यामध्ये आलेलो आहे. आता माझ्या मार्गदर्शनाखाली कारखाना चालेल. मी असल्यानंतर सगळ्यात जास्त दर 5 वर्षात मी देणार. हे बघा, त्याने आंबालेखाचा दिला का? त्याने दौंड शुगरचा दिला का? ते तर मालक आहेत ना तिथं पैसे द्यायला. इथं निदान सहकारी तरी आहेत. दिला का? 400-400, ₹500 कमी दिले. इथं देतील कशावरून? बोलायला काय अडचण आहे? अण्णा, एवढं टोकाचा अजित पवारांना विरोध काय आहे तुमचा? आमचा विरोधच नाही. त्यांच्या विचार जे आहेत ते आमचे प्रपंच मोडायचा विचार आहे, त्याला आमचा विरोध आहे. आम्ही आमच्या सभासदाचे प्रपंच मोडून देणार नाही. आम्ही त्यांच्यासाठी, सभासदासाठी प्रयत्न करणार. उपमुख्यमंत्री अजित पवार काल म्हणाले, की चेअरमन पदाचा उमेदवार मी असेल. खरं तर गेल्या काही दिवसापासून चर्चा होती. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आधीच सांगितलं, ज्यावेळेस मी 13 तारखेचा मेळावा घेईल. 13 तारखेला तो झाला नाही. त्यामध्ये चेअरमन पदाचं नाव जे आहे ते घोषित करेन. काल अजित पवारांनी उमेदवारी म्हणजे स्वतः चेअरमन होणार सांगितलं आणि निवडणूक फिरली गेली असं या पंचक्रोशीमध्ये तरी चर्चा आहे. ह्याचं उत्तर 22-24 तारखेला तुम्हाला मिळेल. जरा विस्तृतपणे सांगा. 24 तारखेच्या निकालामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. विजयाचा विश्वास किती वाटतो आणि कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे? गेले 40 वर्ष ह्या भागातल्या शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी आम्ही लढत राहिलो. या कारखान्याचे सगळे विकासाचे प्रकल्प आम्ही केले. जे प्रकल्प होऊ नये म्हणून ह्यांनी प्रयत्न केले. जो कोयजेनाचा असेल, डिस्टिलरीचा प्रकल्प असेल, इथेनॉलचा प्रकल्प असेल, वीज निर्मितीचा प्रकल्प असेल, कार्यालय असेल, कॉलेज असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही तिथं सगळ्या मिळून सभासदांच्या सहकार्यानं, त्यावेळच्या संचालक मंडळाच्या सहकार्याने उभ्या केल्यात. त्याचा फायदा आमच्या सगळ्या सभासदांना मिळतोय. त्याच्यामुळे आम्ही चांगला भाव देऊ शकतो. हे लोकांना खात्री पटली म्हणून ते आम्हाला मध्ये देतील. योगेंद्र पवार काल असं म्हणालेत, हा माळेगाव कारखाना आहे जो शरद पवारांच्या नावाने ओळखला जातो. तुम्ही दोघं म्हणजे समोरचे 2 पॅनल, तुम्ही आणि अजितदादांचं पॅनल, हे साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच काम करत होतं. मात्र आता ते दोघं सोडून गेले. साहेब आहेत तिथंच आहेत. त्याचं असं आहे, की साहेब ते साहेब, बाकीचे ते बाकीचे. लक्षात आलं का?
साहेब ते साहेब याचा म्हणायचा अर्थ असा, की कुठल्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं कळतं त्यांना. आता राज्याचा उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री व्हायचं सोडून कारखान्याचा चेअरमन, डायरेक्टर व्हायला आला. काय प्रतिष्ठा ठेवली तालुक्याची? काय प्रतिष्ठा ठेवली महाराष्ट्राची? मला सांगा ना. चेअरमन होणं, कारखाना त्यांचे 25 कारखाने आहेत. ते सीझनला 1,00,000 टन ऊस शेतकऱ्याचा काढतात. एवढी मोठी त्यांची कारखानदारी. एवढं सगळं असताना माळेगाव कारखान्यातच काय हो? बरं याचं तुम्ही काय केलं हो? आमच्या सूतगिरणीला पैसे गोळा केले. ह्याला सूतगिरणी उभी करता आली नाही. ह्यांनी आग्रह धरला. आम्ही पैसे दिले. काय करता आलं नाही. आम्ही एक्सपायचर करायला गेलो. स्टेट लेव्हल परिषदेच्या मीटिंगला गेलो. ह्यांनी माणसं पाठवली. खरेदी करू नका म्हणून सांगितलं. त्या वालचंदनगरवाल्याला सांगितलं, गिअरबॉक्स देऊ नका म्हणून सांगितलं. तुमच्या इलेक्ट्रिक मोटरवाल्याला सांगितलं, मोटार देऊ नका म्हणून सांगितलं. इतकी चुकीचं वागणारी माणसं ही कशासाठी यांना आमच्या प्रपंचात अहो गेल्या 67 सालापासून 55-56 वर्ष ह्या तालुक्यातल्या मंडळींनी या सगळ्या मंडळीला मोठं करायला हातभार लावला. या प्रत्येकानं या मंडळीला मतं दिली. त्या मताचा पैसा घेतला नाही कधी. कोणी जेवायला मागितलं नाही. कोणी गाडी मागितली नाही. भरघोस मतं तुम्ही दिली आणि त्यांच्या प्रपंचात तुम्ही अडचणी आणता. त्यांच्या जेवणाच्या ताटात पाणी ओतायला निघालाय तुम्ही. काय चाललंय? एवढी साखर भिजली. काय केलं त्यांनी त्या संचालक मंडळाला काय जाब विचारला? अण्णा ते म्हणतात साखर भिजलीच नाहीये. अहो दादांत कुठं मी काय सांगतो, चला गोडाऊनमध्ये तुम्हाला दाखवतो. साखरेचं काय झालंय ते तुम्हाला दाखवतो. साखर किती वाया गेली ते तुम्हाला दाखवतो. सगळं तुम्हाला दाखवतो. शेवटचा प्रश्न विचारतो अण्णा. कशा पद्धतीचा निकाल 24 तारखेला लागेल? अजित पवार म्हणतात सगळं पॅनल माझंच निवडून येणार आहे. तुमचा काय विश्वास आहे? आमचा विश्वास आहे, आमच्या म्हणजे माळेगाव कारखान्याच्या सभासदांना स्वतःचा प्रपंच कळतो. हित कळतं. ते त्यांच्या हिताला बाधा येऊ देणार नाहीत. कोणी पैसे दिले, प्रयत्न केला पैसे विकत घ्यायचा, तर माळेगावचा सभासद चाणाक्ष आहे. तो त्या लक्ष्मीला नमस्कार करेल. आमच्या पॅनलला मतं देईल. 5 वर्ष आम्ही त्यांना खिसे फाटेस्तोवर भावामध्ये देणार आणि शिवाय कारखानाचं प्रतिष्ठा, मान-मर्तब महाराष्ट्रामध्ये वाढवणार एवढं आम्ही काम करणार आहोत. खूप खूप धन्यवाद अण्णा. तर हे होते चंद्रराव तावरे यांनी जे आरोप केलेले आहेत किंवा अजित पवारांनी जे सांगितलं त्याला प्रत्युत्तर चंद्रराव तावरे यांनी दिलेलं आहे. यातून अर्थ काय काढायचा हे आता प्रेक्षकांनी ठरवायचंय. कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, एबीपी माझा, सांगवी, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.